नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI वैभव तिडकी टार्गेट प्रशासन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर आजचा हा आपला 5वा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित सर्व गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट संबंधीचे जे काही 5 रिपोर्ट असतात, त्यासंबंधीचे सर्व अभ्यास केला. हा अभ्यास करत असताना GDP, GNP, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी यासारखे खूप सारे शब्द आले, परंतु समजत नव्हते. तर आजच्या लेक्चरमध्ये त्या सर्वांची डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. मुळात व्हिडिओ लेक्चर सिरीजचा उद्देशच हा आहे की तुम्हाला इकॉनॉमिक्स या सब्जेक्टकरिता कोणताही क्लास लावायची गरज पडली नाही पाहिजे. सिलेबसवर आधारितच आपण हा सर्व घटक पाहत आहोत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेला विचारतील त्या दृष्टिकोनातूनच सर्व गोष्टी समजून घेत आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित सर्व संकल्पना, त्यामध्ये GDP म्हणजे काय, तो मोजतात कसा, त्याच्यात 3 पुस्तकीय पद्धती व 2 CSO कोणत्या पद्धतीनं मोजते त्या पद्धती. त्यानंतर GDP डिफ्लेक्टर म्हणजे काय, GDP ग्रोथ रेट म्हणजे काय, बेस इयर ज्याला आपण आधारभूत वर्ष म्हणतो ते काय असते, त्यानंतर इकॉनॉमिकल इयर ज्याला आपण आर्थिक वर्ष म्हणतो, आधारभूत वर्ष आणि आर्थिक वर्ष या 2 गोष्टी पाहणार आहोत. तर GNP म्हणजे काय, NNP म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा आपण यामध्ये विचार करणार आहोत. नोट्सची PDF लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ते डाउनलोड करू शकता. आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. GDPमध्ये 4 गोष्टी येतात, म्हणजे GDPची व्याख्या 4 बाबींवर आधारित आहे. त्यामध्ये देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्र, सर्व वस्तू व सेवा, एक आर्थिक वर्ष व अंतिम बाजार मूल्य याची व्याख्या जर करायची झाली तर देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्रामध्ये सर्व वस्तू व सेवांचे एका आर्थिक वर्षामधील अंतिम बाजार मूल्य म्हणजेच काय तर GDP. आता एवढं कठीण केल्यापेक्षा आपण याच्यामधील प्रत्येक गोष्टीला समजून घेऊ की देशांतर्गत म्हणजे काय. तर देशांतर्गत म्हणजे काय, तर देशाची आर्थिक सीमा, आपल्या देशाशी संबंधित ज्या काही आर्थिक क्रिया ज्या काही ठिकाणी होत असतील ते सर्व क्षेत्र आपल्या देशांतर्गत या व्याख्येमध्ये मोडतात. तर यामध्ये कोण कोण येते, तर भारतीय दूतावास, जिथं पासपोर्ट विजासाठी त्या देशातले लोक आपल्या देशात येण्यासाठी काही पैसे देतात, तर ते पैसे म्हणजे तिथं आर्थिक क्रिया होते. त्यानंतर आपलं सागरी आर्थिक क्षेत्र कसं असते, तर त्यामध्ये 3 पार्ट पडतात, 12 मैल, 24 मैल व 200 मैलाचा. तर यामध्ये जो 200 मैलाचा एरिया आहे ज्याला आपण एक्सक्लुझिव्ह एरिया म्हणतो, तर त्यामध्ये जे काही खनिज संपत्ती सापडेल त्या सर्वांवर भारताचा अधिकार असतो. जसं आपण आता खनिज तेल काढतो, जसं GK बेसिन आहे समजा, गोदावरी कृष्णा, तर यामधून आपण खनिज तेल काढत असताना 200 मैलाच्या आतील क्षेत्रातून जर काढत असतील तर त्या सर्व खनिजावर आपला अधिकार असतो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर विमानसेवा, आता विमानसेवेमध्ये एअर इंडियाचं समजा एखादं विमान आहे, ते काही प्रवाशांना घेऊन दुबईमध्ये दिलं, तर ते जे प्रवासी घेऊन गेलेलं आहे तर त्या प्रवाशांनी जे तिकीट काढली तर त्या तिकीटचा संबंध आपल्या देशाच्या GDPमध्ये लावला जाते. म्हणजे तो दुबईच्या GDPमध्ये न लावता आपल्या GDPमध्ये ते सर्व काउंट केलं जाईल. हे 3 तर क्षेत्र झाले. तर यानंतर अजून काय महत्त्वाचं आहे या डोमेस्टिक पाहण्यासाठी, आपल्याला देशांतर्गत क्षेत्र पाहण्यासाठी, तर निवासी व गैरनिवासी या दोन्ही व्यक्तींनी कमावलेले जे उत्पन्न असते ते आपण त्यामध्ये GDPमध्ये मोजत असतो. आता निवासी म्हणजे कोण आणि गैरनिवासी म्हणजे कोण, तर निवासीमध्ये 2 प्रकारचे व्यक्ती येतात. एक तर असते भारतामध्ये राहणारे लोक, त्यानंतर दुसरा व्यक्ती असते की असा परकीय व्यक्ती की जो 1 वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत भारतामध्ये राहत आहे. त्या व्यक्तीच्या या दोनही व्यक्तींच्या सर्व आर्थिक क्रिया GDPमध्ये मोजल्या जातात. आता निवासी म्हणजे कोण, तर एखादी विदेशी कंपनी आहे किंवा एखादी विदेशी बँक आहे, ह्या ज्या वेळेला भारतामध्ये येऊन त्यांचं सेवा व वस्तूची उत्पादन करतात, तर ते सर्व 1 वर्षाच्या आतमध्ये जर करत असतील तर त्या सर्वांचा विचार आपण GDPमध्ये करत असतो. किंवा एखादा परकीय व्यक्ती जर परदेशात राहून भारतीय आर्थिक क्रियांशी जर संबंधित असेल तर त्याचं उत्पन्नसुद्धा आपण GDPमध्ये मोजत असतो, परंतु त्याचा संबंध भारताच्या आर्थिक क्रियेशी पाहिजे. आता आपण असं म्हणू शकतो की एका देशांतर्गत क्षेत्रामध्ये निवासी व गैरनिवासींनी उत्पादित केलेल्या वस्तू व एकूण सेवा या सर्वांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते GDPमध्ये आपण मोजतो. त्यानंतर आहे वस्तू व सेवा. आता वस्तू म्हणजे काय, पेन, कार, मोबाईल ह्या सर्व वस्तू आहेत. व सेवा म्हणजे काय, तर सेवा म्हणजे तुम्ही मोबाईल घेतला, मोबाईल दुरुस्तीसाठी जर तुम्ही पाठवत असाल तर तो व्यक्ती तुम्हाला तुमचा मोबाईल परत करते, पण त्यानं काय केलं,
हे तुम्हाला डोळ्याने दिसत नाही, पण त्यानं ते तुमचा खराब झालेला मोबाईल चांगला करून दिला, ही त्याची ती सेवा होती. तर कार जर दुरुस्त करायची असली तर तुमची कार जशी आहे तशी परत देतो तो. म्हणजे त्यात काही एखादा पार्ट काढून घेते किंवा एखादा म्हणजे 4 चक्के आहेत ते काढून ठेवले, त्यानं तुमची कार परत केली असं नाही होत तुमच्यासोबत. तर तो रिपेअरिंगची सेवा देते. तर या पद्धतीमध्ये सेवा व वस्तू ह्या 2 गोष्टी येतात. त्यानंतर आहे आर्थिक वर्ष. तर भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत आहे. याला आपण अजून डिटेलमध्ये पुढे शिकू. त्यानंतर आहे अंतिम बाजार मूल्य. आता एखादी वस्तू ज्यावेळेला उपभोगासाठी म्हणजे आपल्या आपल्या उपयोगात आणण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर आपण ते विकत घेत असेल, तर तेच त्या किमतीचं अंतिम बाजार मूल्य असते. म्हणजे ते प्रोडक्टचं किंमत असते. आता प्रोडक्ट आणि प्रोडक्शन ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये येतात. प्रोडक्शन म्हणजे वस्तू तयार होण्यासाठी लागणारी प्रक्रिया आणि प्रोडक्ट म्हणजे जे फायनल तयार झालेलं वस्तू असते ते. आणि तुम्ही जर पाहिलं तर GDPचं जे नाव आहे, स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे काय, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आपण म्हणतो, म्हणून त्याला शेवटची किंमत त्याला जोडली पाहिजे. आता हे GDP मोजण्याच्या 3 पद्धती आहेत, ज्या की पुस्तकी पद्धतीनं त्याला मोजल्या जाते. आता पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत, ज्यामध्ये आपण त्याला प्रोडक्शन मेथड किंवा मग व्हॅल्यू ॲडेड मेथड असं सुद्धा म्हणतो. आता प्रोडक्शन मेथड म्हणजे काय, मी तुम्हाला आधीच सांगितलं. प्रोडक्शन म्हणजे काय, प्रक्रिया. आता प्रक्रिया होत असताना त्या वस्तूच्या किमतीमध्ये जे व्हॅल्यू ॲड होत जाते, त्या सर्वांची जर बेरीज केली तर त्यावरून आपल्याला उत्पादन पद्धतीमध्ये एकूण GDP किती आहे ह्या सर्वांची माहिती पडते. आता इथं आपण उदाहरण घेत असताना छोटे छोटे उदाहरण घेऊ, परंतु देश पातळीवर विचार करत असताना देशामध्ये लाखो करोडो प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू निर्माण होतात. तुम्ही जर सध्या जरी तुमच्या आजूबाजूनं पाहिलं तर पुस्तक, पेनामधली एखादी रिफिल, त्यानंतर शाई असेल, पेनाचं टोक, म्हणजे बारीकात बारीक गोष्टीपासून तर मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत लाखो करोडो उत्पादनं होतात. त्यानंतर लाखो करोडो सेवा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर यामध्ये आपण उदाहरण घेत असताना छोट्यात छोटे उदाहरणानं त्याला समजून घेऊ. तुम्ही त्याचा अप्लाय करताना मोठ्या प्रमाणावर त्याचा तुम्ही समजून घेतलं पाहिजे की ह्याच गोष्टी मोठ्या प्रमाणावर कशा आहेत. आता मूल्यवाढ पद्धत किंवा मूल्यवर्धन पद्धत ज्याला आपण म्हणतो, हे समजून घेण्यासाठी आपण छोटंसं उदाहरण पाहू. समजा 4 व्यक्ती आहेत, ज्यामध्ये पहिल्या व्यक्तीने 1,000 रुपयाला काही खनिजं एका कंपनीला विकले 1,000 रुपयाने. तर त्या कंपनीने त्या खनिजाचं मधून स्टील निर्माण केलं, ठीक आहे. व ते स्टील 10,000 रुपयाला एका पार्ट बनवण्या नट बोल्ट किंवा मग पत्रे बनवणाऱ्या एका कंपनीला ते स्टील विकलं. तर ते विकत असताना 10,000 रुपयाला ते सर्व साहित्य विकलं. त्यानंतर पेअर पार्ट बनवणारी जे कंपनी होती, तिने गाडी बनवणाऱ्या एका कंपनीला, म्हणजे जसं आपण आता टाटा पकडू, टाटा या कंपनीला ते सर्व पेअर पार्ट 50,000 रुपयाला विकले व टाटाने त्यावर आधारित नॅनो कार निर्माण केली व ते कार भारतीय मार्केटमध्ये विक्रीसाठी आणली. जे नॅनो कार आहे ते आहे अंतिम वस्तू, ठीक आहे. त्यानंतर आता मध्यवर्ती वस्तू म्हणजे काय, तर स्टील, पेअर पार्ट ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या मध्यवर्ती वस्तूमध्ये येतात, ठीक आहे. आता या मध्यवर्ती वस्तूंमध्ये मध्यवर्ती वस्तूंचं रूपांतरण अंतिम वस्तूमध्ये होण्यासाठी ज्या वेळेला त्या मूल्यांमध्ये वाढ होत गेली, त्या सर्व मूल्यांची जर आपण एकत्रित बेरीज केली तर त्यावरून आपल्याला अंतिम मूल्यसुद्धा मिळू शकते. जसं आपण उदाहरणामधील जो प्राथमिक घटक आहे खनिज, तो 1,000 रुपयाला स्टील बनवणाऱ्या कंपनीला विकला होता, म्हणजे हे 1,000 रुपये. त्यानंतर स्टील बनवणाऱ्या व्यक्तीने 10,000 रुपयाचे स्टील पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपनीला दिले, म्हणजे त्या 1,000 रुपयावर किती रुपये वाढले, तर 9,000 रुपये वाढले, ठीक आहे. त्यानंतर 50,000 रुपयाला ते टाटा कंपनीला विकल्या गेलं. कोणं, तर पेअर पार्ट बनवणाऱ्या व्यक्तीनं, म्हणजे त्या कंपनीने त्या सर्वांवर 10,000 रुपयाची जी वस्तू घेतली होती त्यावर 40,000 रुपयाची वाढ केली, ठीक आहे. त्यानंतर जे टाटा कंपनी आहे तिनं नॅनो कारची किंमत किती ठेवली आहे, तर 1,00,000 रुपये, म्हणजे पेअर पार्ट घेताना 50,000ची घेतली आणि कार बनवल्यानंतर त्याची किंमत 1,00,000 रुपये झाली, म्हणजे याच्यावर किती वाढले, तर 50,000 रुपये. आता तुम्ही जर याची टोटल करसाल, म्हणजे 1,000, 9,000 रुपये आणि 40,000 आणि प्लस 50,000, तर याचंसुद्धा मूल्य आपल्याला 1,00,000 रुपयेच मिळते. म्हणजे काय, हे जे आहे हे जसं जसं मूल्य वाढत गेलं, जेवढं मूल्य वाढत गेलं तेवढं जरी आपण मोजत गेलो तरी आपल्याला अंतिम बाजार मूल्य मिळते. म्हणजे याला ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड असं म्हटलं जाते.
म्हणूनच उत्पादन पद्धतीला व्हॅल्यू ॲडेड मेथड असं सुद्धा म्हणतात. याच पद्धतीमध्ये आपण दुसऱ्या प्रकारे सुद्धा अंतिम बाजार मूल्य काढू शकतो. जसं आपण सर्व वस्तू व सर्व सेवा यांची किंमत काढली. जसं मागील उदाहरणाप्रमाणे 1,000 रुपयाचे खनिजं, त्यानंतर 10,000 रुपयाचे स्टील, त्यानंतर 50,000 रुपयाचं पेअर पार्ट व 1,00,000 रुपयाची नॅनो कार, या सर्वांची टोटल जर आपण केली तर 1,61,000 रुपये होते. आणि यामधून जर आपण मध्यवर्ती खर्च जर मायनस केला, म्हणजे ज्यालाच आपण इंटरमिडिएट कॉस्ट म्हणतो, तो जर मायनस केला तर आपल्याला त्या कारची ओरिजिनल किंमत मिळते. आता मध्यवर्ती खर्च किती? 1,000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपये. हे जर आपण यामधून मायनस केले तर डायरेक्ट आपल्याला कारची किंमत मिळते. तर यालाच लिहिताना गुड्स प्लस सर्व्हिसेस मायनस इंटरमिडिएट कॉस्ट असं लिहिल्या जाते. तर ही दुसरा प्रकार आहे अंतिम म्हणजे उत्पादन पद्धतीमधील GDP काढण्याचा. म्हणून उत्पादन पद्धतीला मूल्यवाढ पद्धत किंवा प्रत्यक्ष पद्धत असे सुद्धा म्हटले जाते, ज्यामध्ये प्रत्यक्ष वस्तूंच्या किमतीवरून हे सर्व GDP काढल्या जातात. आता हा आपण फक्त GDP काढला. आता याच्यामध्ये 2 पार्ट पडतात, GDP फॅक्टर कॉस्ट व GDP मार्केट प्राईस. आता GDP फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय? जर जे कच्चा माल वगैरे होता तो सर्व फॅक्टरमध्ये येते, म्हणजे ते घटक आहेत. आणि मार्केट प्राईस म्हणजे काय? तर नॅनो कार. आता आपण जर पाहिलं, कच्चा माल नॅनो म्हणजे टाटा कंपनीने विकत घेत असताना त्या प्रोसेसिंगमध्ये ज्या वेळेला टॅक्स लागतात किंवा एखादा सबसिडीज त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या इकडून मिळतात, तर अशावेळी त्या किमतीमध्ये या टॅक्स व सबसिडीमुळे त्यामध्ये फेरबदल होते. आता टॅक्स व यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. एका वस्तूचं घटक मूल्य म्हणजे ज्याला फॅक्टर कॉस्ट म्हणू, ते 1,000 रुपये आहे आणि त्यामध्ये सरकारनं टॅक्स लावला 20 रुपये, तर त्याची किंमत झाली 1,020 रुपये. आता यामध्ये सरकारनं 10 रुपये जर समजा सबसिडी दिली असेल, जसं गॅस सिलेंडरसाठी सबसिडी देते ना त्याप्रकारे, तर सबसिडी दिल्यामुळे त्याची किंमत 10 रुपयानं कमी झाली. म्हणजेच काय? तर जे 1,000 रुपयाची वस्तू होती ती मला बेसिक प्राईजमध्ये, आता हे जे प्राईज तयार झालेली आहे हे बेसिक प्राईज आहे, तर हे 1,010 रुपये झालेली आहे. त्यानंतर ही बेसिक प्राईस कशाची असते? तर वस्तू निर्माण झाली. आता ही निर्माण झालेली वस्तू ज्यावेळेला मार्केटमध्ये येते, म्हणजे आपण स्वतः जाऊन त्याला विकत आणतो, त्यावेळी आपल्याला GST सारखे टॅक्स द्यावे लागते. त्यावर जर सरकारनं सबसिडी दिली तर काही किंमत अजून कमी होते. तर आता समजा या 1,010 रुपयाच्या वस्तूवर 30 रुपये GST लागला समजा, तर त्याची किंमत किती झाली? 1,040 रुपये. आणि या 1,040 रुपयावर जर सरकारनं 20 रुपये जर आपल्याला सबसिडी दिली तर किती? तर ते अंतिम जे मार्केट प्राईजनुसार आपण विकत आणू त्यावेळेला त्या वस्तूची किंमत 1,020 रुपये होईल. म्हणजे फॅक्टर कॉस्टनुसार जर एखाद्या वस्तूची किंमत 1,000 रुपये असेल तर ते मार्केट प्राईजनुसार 1,020 रुपये कशी होते हे आपण समजून घेतलं. तर ह्या गोष्टीमध्ये GDP मोजत असताना आता म्हणजे उत्पादन पद्धतीनं ज्यावेळेला आपण GDP मोजतो त्यावेळेला मार्केट प्राईजनुसारच त्याची कॅल्क्युलेशन केल्या जाते. आपण पाहिलं मागच्या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं, टाटा नॅनो म्हणजे जे नॅनो कार तयार झाली होती, ते नॅनो कार विकत घेताना त्याची किंमत 1,00,000 रुपये जरी असली तरी आपण ज्यावेळेला त्याला विकत घेऊ त्यावेळेला त्याच्यावर GST लागेल. व त्याच्यावर जर सरकारनं म्हटलं की हे गरीब व्यक्तींसाठी कमी पैशामधली कार आहे बा, म्हणून काही सबसिडी दिली तर त्याची किंमत तेवढी कमी होईल. म्हणजे आपण ज्यावेळेला नॅनो कार विकत घेऊ त्यावेळेला आपल्याला ते कार 1,00,000 रुपयापेक्षा जास्त किंवा सबसिडी जर जास्त दिली तर ते 1,00,000 रुपयापेक्षा कमी किमतीनं आपल्याला मिळू शकते. तर हे झाले बाजार मूल्य. म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेडमध्ये जर समजा हे म्हणजे तो ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड हा फॅक्टर कॉस्ट जर पकडला तर त्यामध्ये टॅक्सेस व सबसिडीज प्लस मायनस करून आपण त्यावरून GDP मार्केट प्राईजनुसार काढू शकतो. GDP उत्पादन पद्धतीनुसार आपल्याला जर व्याख्या करायची असेल तर आपण एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य म्हणजेच GDP होय. आता याच्यामध्ये दुसरी जी पद्धत आहे ते आहे उत्पन्न पद्धत. तर यामध्ये देशातील सर्व व्यक्ती व संस्थांनी कमावलेले उत्पन्न जर आपण मोजू शकलो तर आपल्याला उत्पन्न पद्धतीनुसार GDP मिळतो. आता यामध्ये काय काय मोजले जाते? तर समजा जमीन आहे, जर ती जमीन भाड्यानं दिली तर त्याचं भाडं येते. त्यानंतर एखाद्या मजुराला त्याच्या श्रमाबद्दल मजुरी मिळते. भांडवलदारांना कंपनीच्या उत्पन्नामधून नफा मिळतो. गुंतवणूकदारांना जे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यावरून त्यांना व्याजाची प्राप्ती होते. या सर्वांचे जर आपण टोटल लावली म्हणजे रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट ज्याला आपण म्हणतो, या सर्वांची जर आपण एकत्रित किंमत काढली तर आपल्याला उत्पन्न पद्धतीनुसार
GDP मिळतो. आता CSOनं या पद्धतीमध्ये काय केलं आहे, की आधी याला फॅक्टर कॉस्टनुसार मोजत होते. तर आता याला मार्केट प्राईजनुसार मोजण्याची पद्धत सुरू केली. आता मार्केट प्राईजनुसार मोजताना काय केलं जाते, आता समजा एखादा कामगार आहे, एखाद्या कारखान्यात काम करते. त्यासाठी सुरक्षात्मक उपाय म्हणून जर त्याने EPF वगैरेमध्ये काही रक्कम जमा केली असेल, तर ते सर्व रक्कम याच्यामध्ये मोजली जाते. म्हणजे काय, तर या सर्वांची बेरीज करून त्याचं उत्पन्न किती आहे हे मार्केट प्राईजनुसार काढलं की आपल्याला GDP हा मार्केट प्राईजनुसार उत्पन्न पद्धतीमध्ये मिळतो. त्यानंतर तिसऱ्या नंबरची पद्धत आहे खर्च पद्धत, ज्याला आपण एक्सपेंडिचर मेथड असे म्हटले जाते. यामध्ये दोन बाबी येतात, मूल्यानुसारी आणि अप्रत्यक्ष मोजणी पद्धती. आता मूल्यानुसारी म्हणजे काय, तर ठरलेल्या किमतीनुसार त्याची आपण खरेदी करतो त्या वस्तूंची, सेवांची, ठीक आहे. म्हणून त्याला मूल्यानुसारी असं म्हटलं जाते. यामध्ये काय येते, तर यामध्ये अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी केलेला जर खर्च आपण मोजला तर खर्च पद्धतीनुसार GDP निघतो. तर यासाठी 3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या लक्षात घ्याव्या लागतात. अंतिम वस्तूवर केला जाणारा खर्च म्हणजेच काय, तर उपभोगासाठी केला जाणारा खर्च. आता हा खर्च 2 प्रकारचा असते. एक तर सरकारचा असते, त्यानंतर असते खाजगी व्यक्तींचा, त्यानंतर असते दुसरी बाब म्हणजे यामधली गुंतवणूक. आता गुंतवणूक करत असताना देशांतर्गत गुंतवणूक होते, नाहीतर परकीय गुंतवणूक होत असते. तर जर परकीय गुंतवणूक होत असेल तर त्याला मोजण्यासाठी आपल्याला आयात आणि निर्यात ह्या 2 कन्सेप्ट समजणे आवश्यक आहे. ते आपण पुढे समजूच, पण त्याआधी समजून घेऊ की निर्यात केली तर आपला फायदा होत असते, म्हणजे आपल्या देशात पैसा येते, आणि आयात केली तर आपला तोटा होत असते, आपल्या देशातून पैसा दुसऱ्या देशात जात असतो. म्हणून इथं निर्यात होत आहे. म्हणजे काय, निव्वळ निर्यात इथं मोजल्या जाते, ठीक आहे. म्हणजे पैसा आपल्या देशामध्ये येत आहे. सूत्रानुसार आपण असं म्हणू शकतो की खाजगी जे व्यक्ती असतात त्यांचा उपभोगाचा खर्च, ठीक आहे. त्यानंतर सरकारचा उपभोगाचा खर्च, त्यानंतर जे गुंतवणूक आहे ते 2 प्रकारची गुंतवणूक, देशांतर्गत गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूक, ह्या सर्वांचं जर आपण टोटल केली तर आपल्याला खर्च पद्धतीनुसार आपला GDP कळतो, ठीक आहे. तर ह्या तिन्ही पद्धतीनुसार आपण GDP काढला. त्यानंतर GDPवरच ह्या तिन्ही मोजण्याच्या पद्धती शिकून म्हणजे समजावून घेतल्या. त्यानंतर आता आपण GNP किंवा त्याला राष्ट्रीय म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पाद असं म्हटलं जाते, म्हणजे जी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं म्हटलं जाते. आता याच्यासाठी आपण 2 गोष्टी समजून घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे इथं सीमेचं बंधन नाही आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इथं राष्ट्रीयत्वाला महत्त्व आहे. तर आता इथं पहा तुम्ही, आपण आधी पाहिलं होतं की म्हणजे GDPमध्ये निवासी व गैरनिवासी यांचं उत्पन्न मोजलं जाते, ठीक आहे. परंतु GNPमध्ये फक्त आणि फक्त निवासींचं उत्पन्न मोजले जाते. बस याच कन्सेप्टवर हा खेळ आहे सगळा. आता निवासी म्हणजे कोण, भारतामध्ये राहणारे. गैरनिवासी म्हणजे कोण, जे परकीय व्यक्ती भारतामध्ये राहत आहेत, ठीक आहे. आता परकीय व्यक्तींनी त्यांनी कमावलेलं जर उत्पन्न त्यांच्या देशात पाठवलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारताच्या बाहेर राहणारे परंतु भारतीय असलेल्या लोकांनी त्यांचं उत्पन्न भारतात पाठवलं, ह्या 2 क्रिया जर होत असतील तर इथं काय करायचं, गैरनिवासींनी पाठवलेलं मायनस करायचं आणि आपले भारतीय स्वकीय जे आहेत दुसऱ्या देशात त्यांचं उत्पन्न निवासींच्या उत्पन्नासोबत प्लस करायचं, तर आपल्याला GNP मिळते. आता याच्यामध्ये अजून पुस्तकीय भाषेनुसार जर आपण समजून घेतलं तर यामध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ह्या 2 गोष्टी समजून घेणे आपल्याला महत्त्वाचं आहे. ह्या जरी परकीय व्यापाराशी संबंधित 2 कन्सेप्ट असल्या तरी आपल्याला इथं याचा विचार करणे फार महत्त्वाचं आहे. आता इम्पोर्ट म्हणजे काय, इम्पोर्ट म्हणजे एखादी गोष्ट आपण आपल्या देशामध्ये ते वस्तू किंवा सेवा आपल्या देशामध्ये आणत आहे तर त्याला इम्पोर्ट म्हणतात. आणि इम्पोर्ट करत असताना ते वस्तू आणि सेवा आपल्या देशामध्ये येत आहे तर त्याच्या बदल्यात आपल्या इथला पैसा जिथून आणलं त्या देशामध्ये जात आहे, म्हणजे आपल्याला इथं तोटा होत आहे, म्हणजे आपला पैसा खर्च होत आहे, ठीक आहे. इम्पोर्टमध्ये आपला खर्च होते. निर्यात किंवा त्याला एक्सपोर्ट म्हणतात. आता एक्सपोर्ट होत असताना आपल्या देशातील वस्तू दुसऱ्या देशामध्ये पाठवतो, त्याच्या बदल्यात आपल्याला तिथून पैसा मिळते. म्हणजे आपण एखादी वस्तू पण पाठवू शकतो, एखादी सेवा पण पाठवू शकतो, त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला तिथून पैसा मिळते. पैसा मिळाला म्हणजे आपलं काय झालं, उत्पन्न वाढलं, आपली आर्थिक वृद्धी झाली. तर एक्सपोर्टमध्ये व्यापार शेष म्हणजे व्यापारातून वस्तू दुसऱ्या देशाला देणे किंवा सेवा दुसऱ्या देशाला देणे, त्यामधून प्राप्त होणारा नफा याला म्हणतात व्यापार शेष. त्यानंतर आहे व्याज प्राप्ती. आपण एखाद्या देशाला कर्ज दिलं त्यातून जे व्याजाची प्राप्ती झाली ते व्याज प्राप्ती. आता परदेशातील जे स्वकीय आहेत म्हणजे परदेशात राहणारे जे भारतीय नागरिक आहेत त्यांनी मायदेशात पाठवलेले उत्पन्न म्हणजे NRIंनी भारतात पाठवलेले जे उत्पन्न असते ते एक्सपोर्टमध्ये म्हणजे आपल्या निर्यातमध्ये आपण मोजत असतो, ठीक आहे. त्यानंतर इम्पोर्ट. इम्पोर्ट म्हणजे काय, एखादी वस्तू व सेवा विकत घेऊन राहिलो आपण, म्हणजे आपला पैसा खर्च होऊन राहिला तर त्यावेळेस आपली काय होते,
तूट होते. त्यानंतर व्याज ते येतं, म्हणजे आपण जर एखाद्या देशाचं कर्ज घेतलं असेल तर त्याला व्याज द्यावं लागतं त्याच्या बदल्यात. त्यानंतर भारतात राहणारे जे परकीय व्यक्ती आहेत ते त्यांचं उत्पन्न त्यांच्या स्वतःच्या देशात पाठवतात, त्यामुळे आपल्याला तिथं तोटा होते. म्हणून या गोष्टी जर आपण पाहिलं, जर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट काढत असताना GDP जो आहे त्यामधून जर आपण एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट म्हणजे त्याला निर्यात मायनस आयात असं जर केलं तर त्यावरून आपल्याला GNP निघते. हा एकदम सोपा कन्सेप्ट आहे. यामध्ये जर तुम्ही पाहिलं, एक्सपोर्ट जर जास्त झाला तर आणि इम्पोर्ट जर कमी झाला तर GNP आपला आपोआप वाढेल. त्यानंतर जर पाहिलं आपण की एक्सपोर्ट आपला कमी झालेला आहे, म्हणजे आपण वस्तू सेवा कमी विकल्या, त्यानंतर म्हणजे आपल्याला पैसा कमी मिळाला. आणि इम्पोर्ट जास्त केलं म्हणजे आपला खर्च जास्त झाला, तर आपला GNP कमी होईल. म्हणजे यावरून आपल्या देशाची जे गुणात्मक किंवा आपण म्हणू बाहेरगत शक्ती, म्हणजे आपल्या देशाची अंतर्गत शक्ती जर मोजायची असेल आपल्याला देशाच्या अंतर्गत, तर आपल्याला GDP पाहावं लागते. जर आपल्याला देशाची बहिर्गत शक्ती पाहायची असेल, तेच आपल्या देशाच्या भरवशावर जगातील किती लोक जगत आहेत किंवा किती देश त्यांना ते आवश्यक आहे आपला देश, तर त्यासाठी बहिर्गत शक्तीचं आपल्याला त्यावरून आकलन होते. असंच आपण हे पण म्हणू शकतो की यावरून GDP हा एक संख्यात्मक आकलन आपल्याला देते आणि GNP जो आहे तो आपल्याला गुणात्मक आकलन देते, की आपल्या देशामधील किती लोक आपल्याच देशामध्ये शिक्षण वगैरे घेतात, दुसऱ्या देशामध्ये जाऊन कमाई करते आणि ते कमाई आपल्या देशामध्ये पाठवतात, म्हणजे त्यांना आपण NRI वगैरे म्हणतो. त्यावरून आपल्याला गुणात्मक आकलन आपल्या देशाचं GNP मधलं समजते. ठीक आहे. ह्या कन्सेप्ट पेपरच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या आहेत. तर आता NDP आणि NNP म्हणजे काय? जर आता GDPमधून आपला म्हणजे आता GDPमध्ये आता वस्तू तयार होत आहे, समजा नॅनो कार तयार होत असताना जर त्याची प्रोडक्शन 5 कार करायचं होतं आणि एक कार त्यातली खराब झाली, तर त्याचा घसारा आला. त्यामुळे तो काय लिहीन तर GDPमध्ये लिहित असताना 4च म्हणजे ते तेवढा घसारा मायनस करून NDP लिहिल्या जाईल, म्हणजे 4 कारचंच उत्पादन झालं बा या वर्षामध्ये. त्यानंतर आपण GNP जर मोजत असेल तर GNP मोजत असताना पण तुटफूट जर होत असेल एखाद्या गोष्टीची, काही त्याला घसारा म्हटलं जाते, तर याच्यावरून आपल्याला नेट नॅशनल प्रोडक्ट असं आपल्याला त्यावरून माहिती पडते. हे एकदम चिल्लर आहे, एकही परीक्षेत विचारण्यासारखं नाही आहे याच्यावढं, पण त्या आधीच्या ज्या 2 कन्सेप्ट होत्या GNP आणि GDP ह्या सर्व तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर GDP मोजण्याच्या 3 पद्धती आपण त्या पुस्तकीय ज्या पद्धती आहेत त्या पाहिल्या. आता इथून पुढच्या ज्या पद्धती आहेत की ज्या CSO कोणत्या पद्धतीनं GDP मोजते हे पाहू आपण. CSOच्या पद्धतीनुसार GDP हा 2 पद्धतीनुसार मोजल्या जाते. एक असते करंट प्राईस, ज्याला आपण नॉमिनल GDP म्हणतो. त्यानंतर असते कॉन्स्टंट प्राईजवर, त्याला आपण रिअल GDP असं म्हणतो. आता या दोन्ही गोष्टीमध्ये मराठीमध्ये त्याला चालू किंमत किंवा स्थिर किंमत असं म्हटलं जाते. तर चालू किमतीला मोजलेला म्हणजे नॉमिनल जो GDP असते, नॉमिनल GDP ज्याला आपण करंट प्राईजनुसार मोजतो, तर तो त्या आर्थिक वर्षातला म्हणजे चालू आर्थिक वर्षातला GDP असतो. आता समजा आता इथे अजून हे दोन्ही गोष्टी समजून घेण्यासाठी एक छोटंसं उदाहरण घेऊ. आता 2017-18मध्ये पतंजली या कंपनीनं 10 प्रोडक्टची त्यांच्या उत्पादन केलं आणि या 10 प्रति प्रोडक्टचं जे मूल्य होतं ते ₹100 होतं म्हणजे बाजारामध्ये. तर या 10 प्रोडक्टची किंमत किती झाली तर ₹1000 झाली. ठीक आहे. तर हे ₹1000 म्हणजे काय, तर हा GDP झाला त्यांचा पूर्ण त्या आर्थिक वर्षातला. ठीक आहे. आता आपण पाहू 2020-21मध्ये कोरोनामुळे झालं असं की त्यांच्या प्रोडक्शनमध्ये कमी आली आणि त्यांनी 5च प्रोडक्ट बनवले. परंतु 5 प्रोडक्ट बनवले, पण महागाईमुळे त्या प्रोडक्टची किंमत प्रति प्रोडक्ट ₹200 त्यांनी ठेवली आणि या वर्षातला जर GDP त्यांचा टोटल पाहिला तरी तो ₹1000 झालेला आहे. ठीक आहे, ₹1000. आता इथं पाहत असताना आपलं करंट इयरमध्ये जर नॉमिनल GDPनुसार पाहिलं तर 2017मध्ये 1000 होता, 2020मध्ये 1000 आहे. ठीक आहे, ₹1000 आहे. तर असं जर पाहिलं तर नॉमिनल GDPनुसार आपल्याला इथं काहीच चेंजेस माहिती पडत नाहीत. परंतु 2017 याला जर आपण बेस इयर पकडलं, ठीक आहे, बेस इयर जर याला 2017-18ला पकडलं आणि 10 वस्तूची किंमत जशी इथं ₹100 होती, तर या ₹100ला 2020मध्ये जे प्रोडक्शन झालेलं आहे 5 वस्तूंचं याच्याशी गुणलं, म्हणजे 5 वस्तू गुणिला 100 जर केलं तर याचं रिअल GDP किती आहे, रिअल GDP 2017च्या किमतीनुसार फक्त ₹500 आहे. ठीक आहे. तर आता जर पाहिला आपण 2020-21मध्ये महागाईमुळे ज्या वस्तूंची किंमत ₹200 झाली होती, त्याला जर आपण महागाई काढून टाकली त्यातली आणि रिअल म्हणजे बेस इयरला
कम्पेअर करून त्याची किंमत काढली तर त्याचा GDP फक्त आपला 500 रुपये भरला. यालाच आपला रिअल GDP म्हणतात. आता GDP वाढवणे म्हणजे नॉमिनल जर GDP पाहिला आपण करंट इयरनुसार तर तो वाढलेला असते कधी पण. आणि हा वाढलेला GDP जर दुसऱ्या देशातून इन्व्हेस्टर ज्यावेळेस आपल्या देशाकडे पाहतात त्यावेळेस या देशाचे आर्थिक वृद्धी दर कसा आहे यावर त्या देशामध्ये इन्व्हेस्ट करायची की नाही करायची ह्या सर्व गोष्टी समजत असतात. म्हणून स्थिर किमतीवर काढलेला GDPकडे ते जास्त आशेनं बघत असतात. आणि कोणताही देश हा आपला आर्थिक वृद्धी दर जास्तीत जास्त असला पाहिजे याकडेच लक्ष देते. म्हणून त्या सर्व गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजे. त्यानंतर GDP डिफ्लेक्टर हा काय पार्ट आहे तर चालू किमतीला काढलेला नॉमिनल GDP भागीला जर आपण त्याला रिअल GDP या दोन्ही किमती टाकल्या आणि पाहिलं तर समजा आपला नॉमिनल जो GDP होता रिअल म्हणजे तो होता 1000 रुपये. आपण जर 1000 भागीला 500 केलं तर आपलं उत्तर येते 2. ठीक आहे. आता हा 2 जो आहे तो आपला GDP डिफ्लेक्टर आहे. आता याचं म्हणणं काय आहे की GDP डिफ्लेक्टर जेवढा कमी तेवढा GDP जास्त असते. आता GDP डिफ्लेक्टर कमी किंवा जास्त करून आपण त्याकडे पाहू. आता हे जे आपल्या उदाहरणामध्ये 1000 रुपये आहे. आता या 1000च्या समोर 2चा आकडा म्हणजे याचं आपलं उत्तर 2 निघालेलं आहे. तर याचा 2च्या ऐवजी जर आपण 1 घेतलं तर इकडे 1 म्हणजे उत्तर 1 येण्यासाठी 1000 भागीला 1000 असा आपला दोन्ही याचा रिअल GDP आणि नॉमिनल GDP पाहिजे. म्हणजे तुम्ही जर ते गणितं वगैरे व्यवस्थित केले असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी समजतील की 1 कसं येते 2 कसं येते. म्हणजे कमी जर होत असेल याचा अर्थ रिअल GDP हा 1000 आहे, नॉमिनल GDP सुद्धा 1000च आहे. याच उदाहरणामध्ये आपण जर भागाकारामध्ये असलेली संख्या जेवढी कमी केली म्हणजे रिअल GDP जेवढा कमी होईल तेवढी आपली जो GDP डिफ्लेक्टर आहे तो तेवढा वाढत जाईल. आणि भागाकारामध्ये असलेली संख्या जी आहे रिअल GDP हा जेवढा जास्त होईल तेवढी GDPचा जो डिफ्लेक्टर आहे तो तेवढा कमी होत जाईल. ठीक आहे. हा याचा पार्ट आहे. आता आपण पाहू GDP ग्रोथ रेट म्हणजे उदाहरणार्थ घेऊ आपण की 2020-19मध्ये भारताचा ग्रोथ रेट जो आहे GDPचा तो 4.2% होता. ठीक आहे. आता 4.2% होता म्हणजे काय तर 2018-19मध्ये समजा जर आपण 100 रुपयाच्या वस्तू तयार केल्या असतील आपली GDP पूर्ण 100 रुपये आहे तर 2019-20मध्ये त्या 100 रुपयाचा 104.2 एवढे रुपयाचा आपला GDP झालेला आहे. यालाच म्हणतात GDPचा ग्रोथ रेट. यापेक्षा जास्त काही वेगळं नाही आहे. त्यानंतर GDP काढण्याची अजून एक पद्धत असते की क्वार्टर बाय क्वार्टर काढल्या जाते. मी या आधीच्या इकॉनॉमिक्सच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये क्वार्टर बाय क्वार्टर कसं काढलं जाते व 2020चे करंट इयरमध्ये काय स्थिती आहे ह्या सर्वाबाबत माहिती दिलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. तर पुढील मुद्दा आहे आपला 2015पासून आपण GDP मोजत असताना कॉन्स्टंट मार्केट प्राईजला GDP मोजण्याचा सुरू केलेला आहे. आता याआधी आपण काय करत होतो तर आपण कॉन्स्टंट फॅक्टर कॉस्टला GDP मोजत होतो. आता आपण कॉन्स्टंट मार्केट प्राईजला GDP मोजतो. आता कॉन्स्टंट म्हणजे काय आणि करंट म्हणजे काय हे तुम्हाला मी याच्या आधीच सांगितलेलं आहे. करंट म्हणजे नॉमिनल GDP, कॉन्स्टंट म्हणजे रिअल GDP. तर कॉन्स्टंट मार्केट प्राईजला GDP आता मोजणे सुरू झालेले आहे. तर यामुळे होते काय तर जे आपण फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राईस या 2 गोष्टी पाहिल्या होत्या तर त्यामध्ये टॅक्स आणि अनुदानाची आकडेवारी वाढते. त्यामुळे होते असं की GDPचा जो आकडा होता तो आकड्यामध्ये वाढ होते. आता आपण पाहिलं की GDPच्या आकड्यामध्ये जर वाढ होत असेल तर GDP वाढल्याने काय होते देशाची आर्थिक वृद्धी होते. आता आर्थिक वृद्धी ज्या देशाची चांगली आहे ज्या देशाचा GDP ग्रोथ रेट चांगला आहे त्या देशामध्ये FDI येते. FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. या सर्वांची डिटेल माहिती आपण पुढे पाहणार आहोत. परंतु यामुळे होते काय ते पाहू. FDI जर आला तर इथं औद्योगिकरणामध्ये वाढ होईल, इन्व्हेस्टमेंट वाढेल. त्यानंतर औद्योगिकरण जर वाढलं आपल्या इथलं तर जे आपल्याची राजकोषीय तूट आहे ते कमी होण्यास आपल्याला मदत होईल. म्हणजे फिजिकल डेफिसिट म्हणतात त्याला. जर फिजिकल डेफिसिट कमी होईल त्यानंतर क्रेडिट रेटिंगमध्ये आपल्याला चांगली इम्प्रूव्हमेंट होईल. ज्या मूडीज वगैरे सारख्या संस्था असतात त्या क्रेडिट रेटिंग देतात आपल्याला. तर त्या रेटिंगमध्ये आपली सुधारणा होईल. त्या सर्व गोष्टींचा फायदा पुन्हा इन्व्हेस्टमेंटवर होते, अजून जास्त गुंतवणुकीवर होते. तर ते एक चक्र असते आणि या सर्वांसाठी आपल्याला GDPच्या ग्रोथ रेटवर लक्ष द्यायचं असते की GDPचा ग्रोथ रेट आपला कमी व्हायला नको. व्हिडिओची लेंथ ही जास्त होत असल्याकारणाने एडिटिंगला व अपलोडिंगला मला प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे मी याच राष्ट्रीय उत्पन्न या बाबीवर आपली चर्चा अजून कंटिन्यू करत आहोत. मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला खरंच समजत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की खरंच डीपली नॉलेज आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या शिकवल्या जात आहेत तर तुमच्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.